स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। क्रिकेट अपनी नस नस में और नस्लों में बहता है, सारे जहां में खेल हमारा अव्वल कहलाता है। बैडमिंटन हो या टेनिस हो, सबसे आगे हम हैं, बड़े शान से लहराता अपना ही परचम है। हमेशा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। तीरंदाजी, तलवारबाजी, घुड़सवारी, कुश्ती, खो-खो, फुटबॉल, कबड्डी, हॉकी देते हैं चुस्ती। दौड़ बैठन दौड़ और भाला फेंक मलखम, शतरंजी तू बुद्धिमानी है, तुझ में 10 का दम। तू तपा हुआ लोहा फौलादी, तू तपा हुआ लोहा फौलादी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। हुड़दंग मचा तू रंग चढ़ा, सब देखे हक्का पक्का, तू हट्टा कट्टा है जिगरा, हर मुश्किल को दे मुक्का। और हुई तो टूट न जाना, फिर से तू उम्मीद जगाना, मुट्ठी में तू बांध हौसला, हार को राह नहीं दिखाना। तू खींच के ला तू जीत की झंडी, अरे खींच के ला तू जीत की झंडी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार, स्पोर्ट्स इंडीच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। मी जितेंद्र जोशी। मित्रांनो, कबड्डीतील हनुमान असं ज्यांना म्हटलं जातं आणि त्यांच्यामुळेच कबड्डीतील हनुमान उडी अजरामर झाली। त्यांच्या अष्टपैलुत्वाचे धडे आजही कबड्डी जगतात गिरवले जातात। त्यांचा खेळ पाहण्यासाठी कोर्टावरती, कबड्डी कोर्टावरती अक्षरशः प्रेक्षकांची त्सुनामी येत होती। एक अष्टपैलू, दबंग आणि ग्लॅमरस मराठमोळा खेळाडू, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात कबड्डी प्रसिद्ध झाली आणि लोकप्रिय सुद्धा झाली। त्यांच्या नेतृत्वात भारताला पहिलं आशियाई स्पर्धेचं अजिंक्यपद मिळालं। अगदी बरोबर, तुम्ही बरोबर ओळखलं। आपण बोलतोय अर्जुनवीर आणि शिवछत्र पुरस्कारार्थी माननीय श्री शांताराम जाधव सर यांच्या बद्दल। खर तर शांताराम जाधव सरांनाच बापू या नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर बापू आणि विजय खर तर एक समीकरणच झालेलं होतं। हे समीकरण म्हणजे जेव्हा जेव्हा बापू खेळायला उतरले तेव्हा तेव्हा त्यांच्या उत्कृष्ट अशा चढाई, उत्कृष्ट असा डिफेन्स, या दोघांचा अष्टपैलुत्वाच्या जोरावरती त्यांनी विजयच मिळवला। आणि म्हणूनच बापू आणि विजय जेव्हा विरुद्ध संघ बापूंच्या विरोधात खेळायला उतरायचा, त्यांच्या संघाच्या विरोधात खेळायला उतरायचं, त्यांच्या मागच्या सामन्यातला जो काही परफॉर्मन्स असायचा तो परफॉर्मन्स दूरचीच गोष्ट आहे। 6.5 फुटाच्या जवळपास असलेली त्यांची हाईट आणि त्यांचा तो रुबाबदारपणा बघूनच विरुद्ध संघातले अर्धे अधिक खेळाडू खरं तर गळगळीत झालेले असायचे। असा त्यांचा खरं तर मैदानावरचा वावर होता।
खरं त्यांचं नाव शांताराम असं आहे, पण त्यांचा जो काही खेळ होता अर्थात शांत आणि आराम, हे जर आपण त्यांच्या नावाची विभागणी केली तर शांत आणि आराम असा त्याचा अर्थ होतो. पण वास्तविक बापू अर्थात जाधव सरांचा जो काही मैदानावरचा वावर होता तो त्यांच्या नावाच्या अगदी उलट होता. अर्थात आक्रमक आणि चपळ असा त्यांचा वावर मैदानावर राहिलेला आहे. आणि खरं तर त्यांच्या ह्याच आक्रमकतेमुळे आणि ह्याच आक्रमकतेचं एक उदाहरण द्यायचं झालं तर स्टेट बँकेच्या विरोधात त्यांनी एका चढाईत रेकॉर्ड ब्रेक अशी 8 गुणांची कमाई त्यांनी केलेली होती. त्यापैकी 6चे 6 खेळाडू त्यांनी बाद केलेले होते आणि हा एक रेकॉर्ड खरं तर झालेला आहे. असा ह्या शांताराम जाधव सरांचा जो काही लौकिक जे काही कौतुक किंवा त्यांचं कबड्डीतलं जे काही कर्तृत्व राहिलेलं आहे, खरं तर हे लौकिक त्यांना एका दिवसात मिळालेला नाहीये. त्यांची जी काही आजही हनुमान, कबड्डीतला हनुमान म्हणून त्यांची जी काही ख्याती आहे ही ख्याती त्यांनी एका दिवसात मिळालेली नाही. खरं तर या सगळ्या गोष्टींमागे त्यांची प्रचंड अशी मेहनत आणि त्यांनी त्यांच्या काळात संघर्ष जो काही केला होता त्या संघर्षाचंच फळ त्यांना, त्या संघर्षाचं फळ म्हणून आज त्यांना हे लौकिक मिळालेलं आहे. तर त्यांचा सुरुवातीचा काळ कसा राहिला होता, खरं तर खेळाडू आणि मेहनत आणि संघर्ष हे आतापर्यंतचे जे काही आपले 4 भाग झाले त्या 4 भागांमध्ये आपण हेच बघत आलेलो आहे. आणि हे काही शांताराम जाधव सरांसाठी काही नवखं नव्हतं. त्यांच्याही वाटचाल कशी झाली होती, त्यांनी कबड्डी क्षेत्रामध्ये कसं पदार्पण केलं, त्यांचा सुरुवातीचा काळ कसा होता, त्यांनी कबड्डीला काय दिलं आणि कबड्डीनी त्यांना काय दिलं हे जाणून घेणार आहोत आपण. आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलेलं आहे कबड्डीतले हनुमान माननीय श्री शांताराम जाधव सर. जाधव सर, तुमचं स्पोर्ट्स इंडीच्या आजच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत सर. नमस्कार, थँक्यू. जाधव सर, तुमच्या कारकिर्दीवरती एक छोटीशी एव्ही मी आमच्या स्पोर्ट्स इंडीच्या टेक्निकल टीम आणि पूर्ण टीमनीच बनवलेली आहे. तर सर्वात आधी आपण मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आपण ती एव्ही पाहूया. टेक्निकल टीम, एव्ही प्लीज. कबड्डी या मराठमोळ्या मातीतल्या खेळात आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे शांताराम रंगनाथ जाधव, भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक शांताराम जाधव यांनी राष्ट्रीय कबड्डी अकादमीची स्थापना केली. आतापर्यंत कबड्डीमध्ये अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू घडवण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे. अर्जुन पुरस्कार, श्री शिवछत्रपती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सरांनी विजय मिळवलेला आहे. भारतीय कबड्डी संघाला आशियाई सुवर्ण पदक मिळवून देणारे ते पहिले प्रशिक्षक ठरले आहेत. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी कबड्डी खेळासाठी व्यतीत केलं आहे, अजूनही करत आहेत. शांताराम जाधव यांनी कबड्डी हा खेळ 7 समुद्रपार नेला आहे. क्रीडा क्षेत्रातील आपल्या या उत्तुंग कारकिर्दीला आमचा हा मानाचा मुजरा. थँक्यू टेक्निकल टीम. खरं तर सर, एक 2 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या एव्ही फाईल मध्ये तुमची कारकीर्द एक एक्सप्लेन करणं सर ते खरंच शक्य नाहीये. खरं तर त्याला वर्षानुवर्ष असे लागतील. त्याच्यावरती एक लॉंग वेब सिरीज काढावी लागेल आणि त्या वेब सिरीजच्या माध्यमातूनच तुमच्या कारकिर्दी समोर मांडता येऊ शकते. पण सर, आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो स्पोर्ट्स इंडीच्या संस्थापिका आणि संचालिका मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचं. बडवे मॅम, तुमचंही स्वागत आजच्या कार्यक्रमात. खरं तर थँक्यू मॅम. खरं तर स्पोर्ट्स इंडी ही जी काही ऑर्गनायझेशन आहे ही गेल्या जवळपास 5 वर्षापासून सक्रिय आहे. खेळातल्या विविध उपक्रमांना त्यांचं प्रमोशन करणे आणि सोबतच अगदीच खेळाचं सुद्धा प्रमोशन करणं यामध्ये स्पोर्ट्स इंडीचा नक्कीच खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आणि त्याचंच एक उदाहरण घ्यायचं तर मागचा जो काही पॅन्डेमिक पिरियड आपल्याला सगळ्यांना अनुभवावा लागतोय कोरोनाच्या स्वरूपामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा स्पोर्ट्स इंडी खेळाडूंच्या पाठीशी तेवढीच भक्कमपणे उभी राहिली.
खेळाडूंना येणारं मानसिक दडपण यातनं बाहेर काढण्यासाठी स्पोर्ट्स इंडियाने सुद्धा विविध प्रकारचे उपक्रम यावेळेस हाती घेतले होते आणि असंख्य अशा खेळाडूंना त्यांना मानसिक आधार देत त्यांनी ह्या काही कोरोनाचा अवघड काळ जो चालला होता त्यातनं त्यांना बाहेर खेचण्यात स्पोर्ट्स इंडियाला खरंच खूप यश मिळालं आणि ह्या यशाचं खरं तर सर्वाधिक जे श्रेय जातं ते श्रेय संस्थापिका स्पोर्ट्स इंडियाच्या संस्थापिका आणि संचालिका मिसेस सुप्रिया बर्वे मॅम यांचंच राहणार आहे कारण आणि त्यांच्याच संकल्पनेतून संवाद मातीतल्या खेळाडूंशी हा सुद्धा एक उपक्रम आपण हाती घेतला होता आणि आजचा त्याचा चौथा भाग इथे आहेत आणि या चौथ्या भागात आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत माननीय शांताराम जाधव सर माननीय शांताराम जाधव सर इथे आहेत तर सर आपण मुलाखतीला सुरुवात करूया तत्पूर्वी स्पोर्ट्स इंडियाचे व्यवस्थापक माननीय श्री श्रीपाद जवळकर सुद्धा इथे उपस्थित झालेले आणि मी त्यांचंही इथे स्वागत करतो आणि विनंती करतो त्यांना की स्पोर्ट्स इंडिया बद्दल त्यांनी माहिती द्यावी. श्रीपाद सर. नमस्कार मित्रांनो, स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने सर्व तमाम क्रीडा प्रेमींचं मी स्वागत करतो. स्पोर्ट्स इंडिया सातत्याने विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देत आले. त्यांना विविध प्रकारे त्यांची माहिती व ज्ञान कसं जनतेसमोर देता येईल, प्रेमींसमोर देता येईल याच्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. तुमच्या आम्हाला अशाच शुभेच्छा आणि सहकार्य लाभो. आज जे शांताराम जाधव सर आपल्या सोबत आहेत, ऋणानुबंध आहे की जाधव सर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि आज आम्हाला पुन्हा ते मार्गदर्शनासाठी मिळालेत याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीपाद सर. सर खरं तर स्पोर्ट्स इंडिया आणि शांताराम जाधव सर यांचं जे काही नातं आहे हे नातंही तसं फारसं जुनं एक मार्गदर्शक म्हणून तुमची भूमिका नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेली आहे आणि त्याचाही स्पोर्ट्स इंडियासाठी खूप वेळोवेळी उपयोगी झालेला आहे. तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिलेलं आहे सर. सर असंच एक शांताराम जाधव म्हटलं की खरं तर कबड्डीपटू हेच चित्र आजही म्हणजे 4 दशकानंतरही डोळ्यासमोर येतं. सर माझा पहिला प्रश्न याच्या संदर्भातच आहे की ह्या यशामागचं किंवा शांताराम जाधव सर हे कबड्डी मधलं जे काही नाव होतं हे नाव तयार कसं झालं सर? अगदी जितेंद्र, माझी तू संपूर्ण जी ओळख करून दिली ते सगळं त्याच्यातच आलं आणि प्रेक्षकांसमोर सुद्धा त्या पहिल्या 40-50 वर्ष झाली की अजूनही ते माझा खेळ विसरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी माझी कबड्डीची कारकीर्द फक्त ही 7 वर्षाची आहे जितेंद्र. 18व्या वर्षी मी ज्यावेळेला 18व्या वर्षी माझं ओपन गटामध्ये नॅशनलला सिलेक्ट झालं 1975 मध्ये आणि 1975 आणि 1981 पर्यंत मी महाराष्ट्राकडून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला. या कालखंडामध्ये मी महाराष्ट्राचा संघनायक, महाराष्ट्राला विजयी करून देण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. 2 वेळा महाराष्ट्र नॅशनल टुर्नामेंटमध्ये विजयी झाला. पुणे जिल्ह्याकडून ज्यावेळेला मी खेळलो सिलेक्शन ट्रायल तेव्हा 4 वेळा पुणे जिल्ह्याने फायनल मारून दिल्या. मी ऍक्च्युली त्याचा माझा सिंहाचा वाटा आहे आणि मी भारताचा संघनायक झालो त्या 7 वर्षाच्या काळामध्ये. जिल्ह्याचा संघनायक झालो, राज्याचा संघनायक झालो, भारताचा संघनायक झालो, भारताचा प्रशिक्षक म्हणून मी काम केलं. अशा वेगवेगळ्या भूमिकेतून मी या कबड्डी क्षेत्रामध्ये काम केलं आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आज मी प्रत्येकाच्या कबड्डी क्षेत्रामधल्या प्रेक्षकाच्या ताईत म्हणून मी त्यांच्या गळ्यातला आहे असं म्हटलं तरी मला वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण माझ्यावर भरभरून प्रेम केलेले प्रेक्षक मला अजूनही आठवतात. कारण एक एंट्री टाकली तर अख्खं स्टेडियम उभं राहायचं आणि मला टाळ्याच्या गजरामध्ये माझी पहिल्या एंट्रीला सलाम करायचे. असा तो त्यावेळेला खेळ असल्यामुळं लोक अजून तो खेळ विसरलेला नाही. एक लक्षात. नक्कीच सर. सर जेव्हा कबड्डी शांताराम जाधव हे 2 विषय एकत्र येतात तेव्हा शांताराम जाधव सरांची हनुमान उडी हा विषय सुद्धा समोर ओघाने येतच असतो. खरं तर विरुद्ध संघाच्या कोर्टात जाऊन स्कोअर बोर्ड रूपी लंका दहन करणारे कबड्डीतले हनुमान म्हणजे शांताराम जाधव सर. सर नक्कीच ह्या हनुमान उडीचा नक्की कहाणी काय सर? ही नक्कीच प्रत्येकाला हा प्रश्न पडलेलाच आहे आणि सर ते आम्हाला ऐकून घ्यायचंय. नाही नक्कीच त्याच्यामध्ये खरं तर ऍक्च्युली एक मिनिट
ह्याच्यामध्ये हनुमान उडीचा जो प्रकार आहे, हा ऍक्च्युली ज्या वेळेला मी जिल्ह्यातून कुमार गटात जेव्हा खेळत होतो आणि आमचा पहिला संघ जेव्हा ओपन मध्ये मी खेळायला लागलो, ओपन गटातून महाराणा प्रताप संघाकडून 1974 मध्ये महाराणा प्रताप संघ आणि राणा प्रताप संघ यामध्ये सामना झाला आणि मी त्यावेळेला संघातून खेळत असताना, महाराणा प्रताप संघातून खेळत असताना राणा प्रतापचा मरगू जाधव म्हणून जो एक खेळाडू होता, न खेळता खेळता अचानक मी अशी उडी मारली आणि त्याच्या डोक्यावरून मी ती उडी मारली अचानक. मला माहिती पण नाही की मी जंप मारणार आहे की नाही किंवा मारू शकतो की नाही, पण ती अचानक जंप मारली आणि तेव्हापासून मला ती जंपची ऑटोमॅटिक सवय झाली. प्लेअर अंगावर घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावरून उडी मारून पलीकडे जायचं, ही मला विद्या खरं अवगत ही ऑटोमॅटिकली जमली असं म्हणायला हरकत नाही. तर तेव्हापासून मला ती हनुमान उडी, मी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हनुमान उडी मारल्यामुळं मला प्रेक्षकांना ती फार आवडायची, कारण एक वेगळ्या पद्धतीची ती उडी होती की जसं आपण एखादा दोन्ही पाय माझ्या छातीला लावून मी असं उडी मारायचं, आणि त्यामुळे ती प्रसिद्ध असल्यामुळे हनुमान उडी तेव्हापासून ती 1975 पासून प्रसिद्ध झाली असं मला वाटतं. सर, खरं तर तुमचं नाव इथे सुद्धा सार्थक ठरतं. कबड्डीतला हनुमान, एक वेगळीच शक्ती हनुमानाच्या अंगी होती आणि त्यांचा विसर त्यांना पडलेला होता, पण त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांना ती शक्तीची जाणीव झाली होती आणि त्यांनी लंकेसाठी उड्डाण केलं होतं. तसं तुमच्या ती शक्ती जी होती ती वेळेवर तुम्हाला त्याची जाणीव झाली आणि ती जाणीव इतकी होती की हनुमान उडी पाहण्यासाठी खास करून लोक त्यावेळेस येत होते की शांताराम जाधव सरांची हनुमान उडी नक्की काय हे बघण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी तिथे गर्दी केलेली होती. सर, असाच एक स्पर्धांची आपण जेव्हा विषय करतो, जेव्हा कबड्डी सामन्यांचा विषय होतो, सर नक्कीच तुमच्या आयुष्यातील कुठल्या खेळाची स्पर्धा अस्वर्णीय असं तुमच्यासाठी राहिलेली आहे सर? जितेंद्र, एक प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून आणि एक खेळ जिद्दीच्या जोरावरती एक संघ जिंकू शकतो आणि एक खेळाडू कसा तो संघ पालटू शकतो आणि त्याला विजयी करू शकतो, हे एक उदाहरण मी सांगतो तुला. ज्या वेळेला यवतमाळला आम्ही ऑल इंडिया टुर्नामेंट्स खेळत होतो, त्यावेळेला रिझर्व्ह बँक आणि आमची महाराणा प्रताप संघ, एक इंडिव्हिज्युअल संघ आणि एक व्यावसायिक संघ, याच्यामध्ये एक सेमीफायनलचा मॅच तिथे चालू होता. आणि त्या सामन्यामध्ये आमच्या संघातून मी एकटाच एक उंच खेळाडू, तब्येतीने चांगला, हाईट चांगली, माझी ओपन मधला खेळाडू दिसतो अशा पद्धतीने एकच त्या संघामध्ये असा ओपन खेळाडू दिसत होता. बाकीचे आमचे सगळे वजनी गटातले खेळाडू होते आणि छोटे छोटे खेळाडू होते. पण त्याच्यात ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेबरोबर ती मॅच सुरू झाली, त्यावेळेला आमच्यावरती एक लोन पहिला पडला आणि 0-9 स्कोर त्यावेळेला सुरू पडला पहिल्या 10 मिनिटातच. आणि तो स्कोर वाढत वाढत शेवटच्या 5 मिनिटापर्यंत आम्हाला जवळजवळ आमच्यावर 8-9 लीड तसं कंटिन्यू राहिलं शेवटच्या 5 मिनिटापर्यंत. आणि शेवटचे 5 मिनिटं असताना आमचे खेळाडू 5 आतमध्ये होते आणि मी बाहेर होतो शेवटच्या 5 मिनिटांमध्ये, आणि 8चं लीड होतं त्यावेळेला. आता जर मी बाहेर असेल तर ते ट्राय करत नव्हते किंवा ते आम्हाला पकडायचा प्रयत्न करत नव्हते आणि आमच्या खेळाडूंना टाइमपास करण्यामध्ये दुसरा पर्याय नव्हता. म्हणजे आमच्याकडे ते टाइमपास करून परत जायचे. पण मी विचार केला, जर मी बाहेर बसलो तर ही टीम जिंकू शकत नाही, म्हणून आमच्या खेळाडूंना 5 मधला एक खेळाडू आउट झाला आणि आतमध्ये 4 खेळाडू राहिले होते आणि शेवटचे 4 मिनिटं होते जितेंद्र, आणि तो खेळाडू यायच्या आधी मी आमच्या 4 खेळाडूंना असं सांगितलं की तुम्ही 4च्या 4 आउट व्हा. त्या एंट्रीला 4च्या 4 तुम्ही लॉबी टच व्हा किंवा 4च्या 4 आउट व्हा, म्हणजे मी आतमध्ये येऊ शकतो. अशा रीतीनं 8चं लीड ते आणि 4, 5 आणि 4 9, 8 आणि 4 12चं लीड शेवटच्या 4 मिनिटांमध्ये होतं. एक लक्षात घे, तो आपण बिलीव्ह करणार नाही जितेंद्र, ती मॅच मी 4 मिनिटांमध्ये 2 लोन मारले. अरे वा. म्हणजे पहिल्या एंट्रीमध्ये पहिली एंट्री टाकली मी, एका एंट्रीमध्ये 4 आणले, त्यांचे राहिले 3. मी दुसरी एंट्री टाकली, त्याच्यामध्ये एकाला टच केला, एकाला बाहेर फेकलं, दुसऱ्याला मारला, तिथे मारले 2 आणि एकाची पकड केली. म्हणजे 3 एंट्रीमध्ये पहिला लोन मारला आणि तिसऱ्या एंट्रीमध्ये, चौथ्या एंट्रीमध्ये मी तो दुसरा लोन मारत आणून आम्ही 2 गुणांनी मॅच जिंकली होती त्यावेळेला. म्हणजे हा जो एक सामना त्यावेळेला जिद्द की बाबा एवढं लीड असून सुद्धा मी बाहेर सगळ्या खेळाडूंना आउट करायचं, मी बाहेर बसायचं आणि ती मॅच जिंकायचं, हे टेरिफिक त्यावेळेला एक अंगामध्ये ताकद आणि एक स्किल जे म्हणतो आपण, तर ते माझ्यात 100% होतं. जिद्द होती की नाही, मी ती मॅच जिंकणारच, जिंकूनच देणार, अशा पद्धतीनं तो माझा खेळ होता. म्हणून ती एक मॅच मला चांगली आठवते. खरं तर त्या काळी संघाचं तुम्ही बलस्थान होतात, तुमच्याशिवाय संघ नव्हता असंच काहीसं म्हणता येईल.
आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की जोपर्यंत बापू मैदानात नाही तोपर्यंत विजय नाही, हे समीकरण सुद्धा त्यावेळेस झालेलंच होतं सर. आणि अगदी, त्यामुळेच हे सर्व घडू शकलं होतं. सर तुम्ही मागच्या 2 प्रश्नांमुळे दोनदा महाराणा प्रताप संघाचा उल्लेख केला. सर खरं तर आपण महाराणा संघाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्यांचे संस्थापक शरद चव्हाण सर यांना आपण डावलू शकत नाही आणि त्यांचा जर उल्लेख केला नाही तर ही मुलाखतच खरं म्हणजे अधुरी राहील. सर चव्हाण सरांबद्दल काय सांगाल? जितेंद्र, अगदी नक्की तू बरोबर चांगला प्रश्न विचारला. मला वाटतं की हा माझ्या आयुष्यातला पहिलाच तू एक असा प्रश्न विचारला. काही कोणाला माहित नाही खरं ऍक्च्युली की गुरु विना विद्या नाही असं म्हणतात नेहमी 100% त्याच्यामध्ये. पण शरद चव्हाण ही एक व्यक्ती अशी होती की त्यांनी जिद्दीने एक संघ उभा केला महाराणा प्रताप. त्याचा मी एक संस्थापक किंवा त्याचा एक मेंबर होतो त्यावेळेला. 1969 साली महाराणा प्रताप संघाची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये 12 ते 15 वर्षाच्या आतली फक्त मुलं होती आणि ती 12 ते 15 वर्षातल्या मुलांच्या बॅच ही 5 वर्षानंतर एक टॉपची पोरं तयार केली. तर ती शरद चव्हाणनी तयार केली, कारण रेग्युलर प्रॅक्टिस, रेग्युलर तिथं लक्ष देणं, त्या खेळाडूंना लक्ष देऊन त्यांची प्रॅक्टिस करून घेणं हे शरद चव्हाणांनी केलं. आणि त्यांच्यामुळं मला जी शिस्त लागली किंवा त्यांनी जे काही प्रशिक्षण दिलं, नो डाऊट त्याच्याबद्दल प्रश्न नाही. कारण शेवटी असं असतं की गुरु हा नेहमी तुम्हाला रस्ता दाखवायचा प्रयत्न करत असतो, पण रस्ता तोडायचं काम किंवा रस्त्याच्या शेवट गाठायचं काम त्या खेळाडूचं काम असतं. अशा पद्धतीनं शरद चव्हाणांनी प्रत्येक खेळाडूला एक मार्ग चांगला दाखवून दिला आणि ते खरोखर त्याच्यामुळं त्यांचं एक कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी एक महाराणा प्रताप संघ एक भारतामध्ये एक अव्वल दर्जाचा संघ त्यांनी तयार केला होता. जो आपल्याला माहित नसेल की जवळजवळ मी जेव्हा खेळत होतो त्यावेळेस कमीत कमी 10 ते 15 ऑल इंडिया टुर्नामेंट्स आम्ही मारल्या आणि त्याच्यामध्ये महिंद्रा अँड सगळी टॉपची संघ, रिझर्व्ह बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, रेल्वे हे टॉपचे खेळाडू की त्याच्यात 5-5 राष्ट्रीय खेळाडू असून सुद्धा आम्ही त्यांना फायनलला मारलेल्या टीमा एकट्या शांताराम जाधवच्या एका एंट्रीमुळे. पण आमची टीम मात्र भरपूर मजबूत होती त्यावेळेला. एक भिंत म्हणतो ना आपण, छोटी छोटी पोरं होती, पण आमची जी पकडीचा जो एक हे होता, जोश होता, तो आमच्या संघामध्ये मात्र जबरदस्त होता, यात शंका नाही. आणि शरद चव्हाणच्या मुळे तो महाराणा प्रताप संघ त्यावेळेला अगदी टॉपला त्यावेळेला गेला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर सर. सर माझा एक प्रश्न पुढचा असा आहे की एक खेळाडू म्हणून तुम्ही जे नाव कमवलं होतं किंवा कुठलाही एक खेळाडू जेव्हा त्याला त्याच्या करिअरमध्ये खूप काहीतरी त्या क्षेत्रात त्या क्रीडेमध्ये त्या क्रीडा प्रकारात जेव्हा त्याला नाव कमवायची संधी असते किंवा तो नाव कमवण्याचं जेव्हा इच्छा मनाशी बाळगून तो जेव्हा मैदानात उरतो, तर अशा खेळाडूने कुठले गुण जोपासायला हवेत, हा माझा पहिला प्रश्न सर. आणि हा. त्यापैकी सर तुम्ही कोणकोणते गुण जोपासले होते? जितेंद्र, कसं आहे याच्यामध्ये, पहिली गोष्ट तुम्हाला जिद्द जबरदस्त पाहिजे, अगदी बरोबर. तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे, माझ्यात जिंकण्याची धमक पाहिजे, माझ्या क्षमता आहे की नाही हे कन्फर्म स्वतःची स्वतः ओळखलं पाहिजे, चिकाटी पाहिजे त्याला. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा सकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये घेता आणि कष्ट करायची ताकद जेव्हा तुमच्याकडे राहते आणि मी जिंकणारच, जिंकू शकणार, समोरचा किती जरी ताकदवान असला, किती जरी स्किलवाला असला, तरी मी त्याच्या विरोधात चांगला खेळून मी सामना जिंकू शकतो, ह्या भावनेने जर क्रीडांगणामध्ये उतरला तर मला वाटतं त्या खेळाडूला आयुष्यात कधीही तुम्हाला कमी पडणार नाही असं मला तरी वाटतं. अगदी बरोबर सर. हे गुण जोपर्यंत अंगीकारले जात नाही तोपर्यंत एक चांगला आणि महान खेळाडू तयार होऊ शकतच नाही. आणि अर्थातच याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तुमच्या स्वरूपातच आज कबड्डी प्रेमींना दिसतंय. सर जेव्हा मी तुमची प्रोफाईल वाचत होतो, खरं तर मी काही काळासाठी स्तब्ध झालो होतो. जर मी माझा पुढचा प्रश्न मी त्याच्यावरच येतोय की लहानपणी म्हणजे जेव्हा तुम्ही 7-8 वर्षांचे असाल किंवा त्याच्यापेक्षा कमी, तर तुमचे भाऊ पंढरीनाथ सर मैदानात जात होते कबड्डी खेळण्यासाठी. ते कबड्डीचे खेळाडू होते आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी तुम्ही कबड्डीत मैदानात जायचा. सर तुमची कबड्डीची सुरुवात इथून झाली. तुमच्या कबड्डीच्या सुरुवातीमागे प्रेरणास्त्रोत हे तुमचे भाऊ म्हटले जातील किंवा अजून कसा हा प्रवास झालेला आहे सर? किंवा कबड्डीची सुरुवात तुमचा आदर्श नक्की सर तुम्ही कोणाला म्हणाल? नाही, 100%. शेवटी कसं असतं, घरातल्या वातावरणावरती बऱ्याच गोष्टी काही अवलंबून असतात. माझ्या घरामध्ये माझा मोठा भाऊ पंढरी हा कबड्डी खेळतच होता. त्याच्यानंतर दुसरा भाऊ कुस्ती खेळायचा. पण मी सगळ्यात लहान असल्यामुळं
मी फक्त त्यांच्या मॅचेस पाहायला गावागावी जायचं, कारण मी 7वी पर्यंत खेडेगावात होतो आणि 7वी नंतर मी शहरामध्ये आलो. जवळजवळ 12-13 वर्षाचा असताना मी घर सोडलं आणि पुण्यात आल्यानंतर आई वडील तर गावालाच होते आणि इथं पुण्यामध्ये मी राहायला भावाकडेच होतो आणि भावाने माझा त्यावेळेस सांभाळ करून मला खुराकाला पैसे, खुराक सांभाळण्याचं काम, काही त्याला प्रोत्साहन देण्याचं काम हे माझ्या पंढरीत मोठ्या भावाने निश्चितपणे केलं आणि केवळ त्याच्यामुळे माझं करिअर झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण खेडेगावातून जेव्हा शहरात आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भाषेचा प्रश्न, तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी माहीत असतात. पण इथं ज्या वेळेला मी पुण्यामध्ये आलो त्यावेळेला फक्त कबड्डी हा विषय माझ्या डोक्यात होता आणि कबड्डी हाच माझ्या डोक्यात विषय असल्यामुळं बाकीचा विषय कधीही डोक्यासमोर काही आला नाही. फक्त क्रीडांगणावर जाणं, मेहनत करणं, व्यायाम करणं आणि लोकांच्या खेळ बघून ते कसे खेळतात त्यांचा आदर्श घेऊन मी मात्र कबड्डीमध्ये वाटचाल केली आणि माझा खरा आदर्श जर मी तसं पाहिलं तर वसंत सूद जो खेळाडू होता, वसंत सूद, त्या वसंत सूदच्या खेळामुळं आज मला तब्येत बनावीशी वाटली, बॉडी बिल्डिंग व्हावंसं वाटलं, तब्येत त्याप्रमाणे असावी असं मला वाटलं, खेळ त्यांच्याप्रमाणे असावा असं मला वाटलं. अशा पद्धतीनं माझी ती स्टेप बाय स्टेप माझी डेव्हलपमेंट होऊन गेली. जितेंद्र, तुला माहित असेल की मी 18व्या वर्षी नॅशनल खेळलो आणि 26व्या वर्षी मी गेम सोडला. एक लक्षात घे, 26व्या वर्षी मी डिक्लेअर केला. शेवटचं माझं पहिलं बक्षीस 18व्या वर्षी मला पुणे जिल्ह्याने दिलेलं बक्षीस हे माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस आणि शेवटचं 2025 ला 1925 ला सॉरी 25 वर्षाचा असताना 1981 ला माझं अर्जुन अवॉर्ड हे माझं शेवटचं पारितोषिक. एक लक्षात घे. आणि पहिलं बक्षीस आणि माझं शेवटचं अर्जुन अवॉर्ड हे बक्षीस खरोखर मधली बक्षीस मला आठवत सुद्धा नाही, कारण पहिलं हे माझं उत्स्फूर्त आणि प्रोत्साहन देणारं ठरलं आणि शेवटचं हे माझं अस्मरणीय माझ्या आयुष्यातलं शेवटचं बक्षीस ठरलं. अशा पद्धतीनं मला थोडीशी दुखापत झाल्यामुळे मी 26व्या वर्षी तो गेम सोडला आणि नवीन येणाऱ्या खेळाडूंना त्याच्यामध्ये परफॉर्मन्स करायला मिळावा म्हणून माझ्यामुळे जागा अडू नये, कारण माझा परफॉर्मन्स होणार नव्हता. मला दुखापत झाल्यामुळे परफॉर्मन्स झाला नसता म्हणून मी त्याच वर्षी डिक्लेअर केलं आणि माझा 7 वर्षाचा पिरियड हा माझा त्याच्यामधला मी मगाशी सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने माझी स्टेप बाय स्टेप माझी प्रगती झाली आणि माझं आयुष्य कबड्डीमुळे घडलं असं मी कधीही विसरू शकत नाही. सर, तुम्ही आताच उल्लेख केला की पुणे जिल्ह्याचा तुमचा कबड्डीचा हे पहिलं तुम्हाला मिळालेला पुरस्कार आणि तुमचा खेळाबद्दलचा शेवटचा पुरस्कार होता अर्जुन पुरस्कार. सर याची वाटचाल म्हणजे तुमचा पहिला पुरस्कार ते शेवटचा पुरस्कार मधला जो काही 8 वर्षांचा जो गॅप होता सर, या 8 वर्षांमध्ये खूपच घडामोडी झाल्या. पण जेव्हा हा प्रवास तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरून नेतात, त्याचा जो काही प्रवास तुमच्या डोळ्यासमोरून जेव्हा नेतो, तर ह्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? नाही, नक्कीच जितेंद्र, त्याच्यामध्ये ज्या स्पर्धा मी खेळलो ते मी आनंद लुटला त्याच्यामध्ये. एक लक्षात ठेव, कारण शेवटी पहिल्यांदा तुम्हाला जे प्रोत्साहन मिळायला लागतं ते मला मिळत गेलंच, प्रश्नच नाही. आणि ज्या वेळेला मी खेळायचं त्यावेळेला प्रेक्षक अक्षरशः मला डोक्यावर घ्यायचं आणि अनेक स्पर्धा मी त्याच्यामध्ये खेळलो. विदर्भामध्ये खेळलो असेल, मुंबईमध्ये खेळलो असेल, सांगलीमध्ये, जयपूरमध्ये, बँगलोरमध्ये, त्याच्यानंतर भिलाईमध्ये, तुमच्या कलकत्त्यामध्ये, म्हणजे अनेक स्पर्धा खेळत असताना त्याच्यामध्ये ज्या मी स्पर्धा खेळलो त्या जवळजवळ 99% मी फायनलच्या मॅचेस खेळलेल्या आहे आणि 99% आम्ही फायनल मारलेली आहे. मी जेवढ्या मॅचेस खेळलेल्या आहेत त्या माझ्या लाईफ मधल्या. त्याच्यामध्ये मी महाराणा प्रताप संघ असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचा संघ असेल, पुणे जिल्ह्याचा संघ असेल, पुणे विद्यापीठाचा संघ असेल, ह्या सगळ्या टीमांना मी म्हणजे माझा सिंहाचा वाटा आहे की जिंकून देण्यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये भाग आहे. कारण महाराणा प्रताप संघ जरी असला किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असला, महाराष्ट्र संघ असला तरी त्याच्यामध्ये महाराष्ट्र मी खेळत असताना अशोक कोंडे आम्ही 2 वेळा महाराष्ट्राला जिंकून दिलेला आहे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये. कारण 1972 नंतर 1978 ला आपण महाराष्ट्र जिंकला आणि 1979 ला जिंकलो. 1979 नंतर 28 वर्षांनी महाराष्ट्राने फायनल मारली आमच्या नंतर. तर हा जो पिरियड त्याच्यामध्ये होता, तर मला असं म्हणायचं की त्यावेळेला तो जो पिरियड माझा 7 वर्षाचा होता, अतिशय चांगल्या पद्धतीने मी एन्जॉय केला आणि प्रेक्षकाकडून वाहवा मिळवली. प्रेक्षकांनी मला डोक्यावर घेऊन नाचले खरं तर म्हणलं हरकत नाही. तर अशा पद्धतीने मी कधी खोटं बोललो नाही, बक्षिसासाठी खेळलो नाही, पैशासाठी खेळलो नाही,
कधी तुम्हाला सांगतो निवडीसाठी खेळलो नाही, की निवड माझी इंडियामधून व्हायला पाहिजे, महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. कधी वशिलेबाजी कधी केली नाही. अशा पद्धतीनं 100% त्याच्यामध्ये माझं योगदान देऊन मी त्या खेळाला योगदान दिलेलं आहे. माझं 100% त्याच्यामध्ये योगदान दिल्यामुळंच मला आज पहिल्या प्रश्नाकडे येतो, की लोक अजूनही मला गळ्याचं ताईत धरून समजतात असं मला स्वतःला वाटतं. आणि खरोखर प्रेक्षकांचा मी धन्यवाद देतो, की त्यांनी चांगल्या त्यावेळेला प्रोत्साहन देऊन आज तुमचे आमच्यासारखे जवळ येऊन मला जेव्हा विचारतात, बापू तुम्ही काय केलं आयुष्यामध्ये, तर मला हे सांगायला एक आनंद वाटतो, की अरे वा, त्यावेळेला मी कसा खेळत होतो माझी मलाच कळत नव्हतं खरं तर ऍक्च्युअली. किंवा जेव्हा क्रीडांगणामध्ये मी उतरायचं आणि 40 मिनिटं ज्यावेळेला मी खेळायचं, त्यावेळेला भान हरपून, की बाबा भान हरपलंय आणि मला फक्त जिंकायचंच आहे, अशा पद्धतीनं मग ते स्किल लोकांच्या समोर मांडण्याचं मला त्यावेळेला भाग्य लाभलं. हे खरोखर माझं भाग्य आहे. नक्कीच. सर, गुरु बिन ज्ञान कहा असं म्हटलं जातं. एक शिष्य म्हणून तुम्ही तुमचा आदर्श गुरु असा कोण ठरत असतो? हा माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला. आणि एक गुरु म्हणून जर विचार केला तर तुमचा पट्ट शिष्य म्हणून तुम्हाला कुठला खेळाडू जास्त आवडतो? आणि एक कबड्डी प्रेमी जर आपण विचार केला, माझा तिसरा प्रश्न आहे की तुमचा आवडता खेळाडू कुठला ठरतो? पहिला प्रश्न तू जर विचारलास तर माझं आयुष्य घडवण्यामध्ये पहिल्यांदा शरद चव्हाण एक आहे, माझा सक्का भाऊ मोठा जो पंढरी आहे, ह्यांनी माझं सगळं जीवन घडवलंय. आणि तिसरा माणूस जो माझ्या आयुष्यामध्ये अगदी मला म्हणजे पोटा पाण्याला खरं लावणारा माणूस, म्हणजे माझं त्याच्यात आर्थिक सुबत्ता वाढवण्यामध्ये एक वसंतराव पाडगावकर म्हणून जनरल मॅनेजर होते पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राचे. त्यांनी मला मात्र त्याच्यामध्ये नॅशनल न खेळता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी दिली. आणि त्याच्यानंतर मला सगळं जे करायला मिळालं करिअर, तर केवळ त्या पगारावरती मी अख्खा आयुष्य त्या कबड्डीमध्ये म्हणजे मोठं केलं असं मला वाटतं. आणि म्हणून हे 3 लोक जी आहेत माझ्या आयुष्यातली, ही माझ्या आयुष्यातली खरोखर एक गुरु समान आणि त्या पद्धतीने मला त्यांनी मोठं केलं खरं तर. आणि खेळाडू म्हणून जर शिष्य म्हणून जर मला तसं विचार जर केला तसा, तर एक माझ्या तसं अशोक शिंदे म्हणून एक पुण्यातला एक खेळाडू होता, अर्जुन अवॉर्ड झाला. एक शिष्य म्हणून त्यांनी माझ्याकडून वेळोवेळी ज्या वेळेला माझ्याकडून त्यांनी हे घेतल्या, काही टिप्स घेतल्या, काही करिअरच्या दृष्टिकोनातून माझ्याकडून काही त्यांनी अनुभव घेतले, तर तो एक शिष्य म्हणून मला आवडतो. आणि एक अर्जुन अवॉर्ड खेळाडू आहे तो आता. तर अशोक शिंदेनी जे काही ज्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केली, तो एक अगदी माझ्यासारखाच खेड्यातून येऊन त्यांनी शहरामध्ये कबड्डीमध्ये त्यांनी एक चांगलं करिअर केलं, असं तो माझा एक शिष्य म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. सर, माफ करा, तुमच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही एक मेन्शन केलेलं आहे की तुमचा खेळ पाहण्यासाठी खरं तर सगळ्याच गटातले खेळाडू प्रेक्षक तुमच्यासाठी तिथे येत होते. ते वृद्ध असोत, लहान मुलं असोत किंवा तरुण असोत. आणि तो काळ असा होता की तुमचा खेळ करण्यासाठी स्पेशली मुली सुद्धा तिथे आवर्जून उभे राहून तुम्हाला प्रोत्साहन करत होते सर. सर, असा याविषयीचा जर काही किस्सा सर तुम्हाला सांगावा असा वाटतो? आता काय असतं की स्पोर्ट्समन म्हणलं की त्या महिला प्रेक्षक असतात, पुरुष प्रेक्षक असतात आणि प्रचंड गर्दी असायची पूर्वी. तर खरं तर एक ऑल इंडिया टुर्नामेंट ज्यावेळेला व्हायच्या, एक सोलापूरमध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो, 5-5 हजार 10-10 हजार पब्लिक त्याच्यामध्ये टुर्नामेंट पाहायला असायचे. आणि खरं तर माझं गेम पाहण्यासाठी लोक जी यायची ते ना, खरं तर माझी हाईट, माझं ते एक बॉडीचा एक स्ट्रक्चर आणि एक सुंदर असं एक पदेलादित्य किंवा एक टुर्नामेंट एक शो म्हणजे स्किल जे आहे, स्किल डेव्हलप केलेलं मी, ते काय लोकांना आवडायचं. जम्प मारणं, पाय मारणं, लात मारणं, हात मारणं, चौडा काढणं, कंबर काढणं, हे सगळे स्किल मी कधी कधी त्याचा युज करायचं आणि लोकांना ते आवडायचं ते काही गोष्टी. आणि पहिली गोष्ट जर तुला असं आठवत असेल की क्रिकेटमध्ये जयसूर्या म्हणून जो श्रीलंकेचा खेळाडू होता, तो ज्यावेळेला क्रिकेटमध्ये सुरुवात त्यांनी केली त्यावेळेला तो आल्या सगळे 6-4 6-4 6-4 मारायचा आणि पहिल्या ह्याच्यातच तो झटका म्हणजे धावा रचून मोकळा व्हायचा. तसा मी पहिल्या एंट्री पासून मला पॉइंट किती काढायचे, किती मिळवायचे हे मला त्याला गणित केलं तेव्हा करत नव्हतो. तर ते मी काढायचा प्रयत्न जेव्हा फास्ट एंट्री टाकून करायचा तेव्हा लोकांना त्याचं एक अट्रॅक्शन असायचं. तर अशा एक टुर्नामेंट फायनल मध्ये सोलापूरला एक फायनल आम्ही मारली. सीआयएल बँगलोरची एक टीम होती आणि फार सुंदर होती. म्हणजे वन साइड म्हणजे अगदी अटीतटीची मॅच झाली ती. त्यात सुवर्णा म्हणून एक सीआयएलचा मोठा प्लेअर होता त्याच्यामध्ये.
आणि त्यावेळेला नंतर एक छोटीशी मुलगी मला 100 रुपयाच्या नोटवरती सहीन घ्यायला आली. एवढा जबरदस्त खेळ झाला होता. प्रेक्षक अक्षरशः म्हणजे जवळजवळ 5-6 हजार पब्लिक होतं त्यावेळेला. आणि ती छोटीशी मुलगी स्मार्ट अशी व्हाईट फ्रॉक घातलेली अशी मुलगी ग्राउंडमध्ये धावत आली आणि मला सर असं करून मला एक तिने साईन मागितली. तर मी म्हणलं एवढी छोटी मुलीला एवढं कबड्डी कसं काय आवडलं? म्हणलं कोणतरी म्हणजे तिला विचारलं मी, कोणी दिली तुला ही नोट कोणी दिली? तर तिने सांगितलं, ते गॅलरीमध्ये असं बोर्ड दाखवलं आणि तिथे एक अशी लेडीज बसलेली होती सर, सुंदरशी अशी लेडीज बसलेली होती. पाहिलं मी सर, तिने असा हात केला, मी पण असा हात केला, एक खेळाडू म्हणून. आणि असं म्हणलं ठीक आहे. ते झाल्यानंतर ती ज्या वेळेला ती आमचा मॅच झाली आणि बक्षीस वगैरे समारंभ संपला आणि ती लेडी मला भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं, सर आपण फार सुंदर खेळता, असं तसं वगैरे. मग मी थोडंसं त्यांच्याशी बोलायला गेलो. पण मी म्हणलं तुमचं नाव काय वगैरे. ते म्हणले जास्त चौकशी करू नका, मी फक्त तुमच्या खेळावर खुश आहे, बाकीच्या गोष्टी मी आपला नमस्कार केला, म्हणलं ठीक आहे बाबा, चला तेवढा नमस्कार करून आपण चला. म्हणजे सांगायचं काय की लोक एवढी खुश असायची खेळावरती आणि एक प्रचंड एक त्याच्यामध्ये एक फिलिंग होतं त्या माझ्या खेळामध्ये आणि लोकांना ते आवडत असल्यामुळं मग महिला असो जेंट्स असो अगदी सगळ्या प्रामाणिकपणे मलाही त्याच्यामध्ये फार उत्साह वाटायचा खेळायला, किंवा अरे सगळे प्रेक्षक मला डोक्यावर घेऊन नाचतायत अशा पद्धतीनं फार सुंदर वाटायचं मला ते. अगदी बरोबर. तेव्हा कदाचित हे वाटलं असेल की प्रेक्षक शांताराम जाधवांनाच बघायला येत नाही, तर शांताराम जाधवांचा खेळ सुद्धा बघायला लोक येतात. बरोबर. खूप छान वाटलं सर खरं तर तुमच्याशी बोलून, आणि ही वेळ संपू नये असंच वाटतंय. कारण एकतर इतकं मोठं नाव आणि त्या नावाची मुलाखत घेण्याची संधी मला दिलीत, आणि तुम्ही मान राखत सर या मंचावर तुम्ही आलात आणि तुम्हालाही इथे व्यक्त होता आलं. सर खरं तर स्पोर्ट्स इंडीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आजच्या जी काही मुलाखत झाली त्या मुलाखतीचा एक आढावा घेण्यासाठी मी ते आमंत्रित करतो स्पोर्ट्स इंडीच्या संचालिका आणि संस्थापिका मिसेस सुप्रिया बडवे मॅम. मी जितेंद्र त्याच्या आधी बोलतो जरा थोडं. ऍक्च्युअली स्पोर्ट्स इंडीचा संबंध माझा फार म्हणजे जवळचा आहे. कारण पहिला मला वाटतं की ज्यावेळेला प्रोग्राम झाला त्यावेळेला मला एक बोलून माझा सत्कार त्यावेळेला केला होता. प्रिया मॅडमचा आणि त्यांच्या मिस्टरांचं फार 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 म्हणजे कौतुक करतो की त्यांनी एवढा बिझनेस सांभाळून एवढं सगळं करून आज तुम्ही स्पोर्ट्स मध्ये ते एवढा इंटरेस्ट घेताय. आणि श्रीपाद सुद्धा त्याच्यामध्ये काम करतोय, जितेंद्र तू सुद्धा त्याच्यात काम करतोय. तर मला अभिमान वाटतो की एक देशी खेळाला सुप्रिया मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांनी हे जे काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करतात, तर मी निश्चितपणे तुमच्या बरोबर काम करेन आणि निश्चितपणे तुमच्या पाठीमागे उभं राहीन, त्याच्याबद्दल काही शंका नाही. अगदी नक्कीच सर. आणि यामुळेच निर्धास्तपणे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतोय, कारण शांताराम जाधव सारखं नावाचं जे काही वजन आणि त्याच्यामुळे मिळालेली आमची शक्ती ही याचं मागचं खरं तर एक द्योतक ठरतं. तर जास्त वेळ न दवडता मी आमंत्रित करतो बडवे मॅडमांना. मॅडम प्लीज. मॅम तुम्ही म्यूट आहात. प्रथमतः खूपच हा तुमचा अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे. आणि मला याच्यामध्ये एक विशेषत्व असं जाणवलं की हा प्रवास तुम्ही स्वतःहूनच म्हणजे त्याला खूप असा एक उच्च प्रवास म्हणून एका चढत्या आलेखाचा प्रवास करून एकदम उच्च पॉइंटला एका उच्च स्थानाला तुम्ही गेलात आणि तिथे तुम्ही स्वतःच एक निर्णय घेऊन तो थांबवून टाकला. म्हणजे हे महत्वाचं असतं. कारण खरंच जेव्हा आपण एखादा म्हणजे अर्जुन पुरस्कारासारखं एखादं मोठा पुरस्कार मिळवणं आणि त्या क्षणी म्हणजे जो काही तुमच्या आयुष्यामध्ये त्याची काय जो प्रसंग ओढवला असेल किंवा जी काही तुम्हाला दुखापत झाली होती, पण त्याच्यातून अगदी निवृत्त व्हायचा हा निर्णय घेणं हे काही सोपं नव्हतं. कारण की जेव्हा उलट आपल्याला जास्त पुरस्कार मिळतात तेव्हा आपल्याला अजून काहीतरी त्याच्यात करावंसं वाटतं, काहीतरी आणखी त्याच्यामध्ये समोर करता येईल का असं आपला जनरली आपल्याला असं वाटत असतं की आपण याच्यात आणखी कुठल्या पदाला आणखी आंतरराष्ट्रीय स्तराला जाऊ शकू. म्हणजे असे अनेक आपल्याकडे वेगवेगळे नवीन नवीन असे गोल उलट निर्माण होतात.
पण हे तुमच्या बाबतीत मला असं विशेष कौतुक वाटलं की एका मोठ्या आयुष्याच्या क्षणी की जेव्हा आपण अगदी खूप सगळं म्हणजे जी लोकप्रियता आहे त्याच्या संदर्भात बघितलं, तुमच्या स्पोर्ट्स या करिअरचा जर भाग बघितला तरी त्यावेळेला तुम्ही अत्युच्च जे काय यश प्राप्त केलं होतं त्या दृष्टीने बघितलं, आणि जेव्हा तुमची लोकप्रियता, यश एवढं सगळं असतं तर निश्चितच मग तुम्हाला त्याद्वारे मिळणारे अजून जे काय बेनिफिट्स असतात ते पण तुम्हाला खूप मॅक्सिमम होतात खरं त्यावेळेला, सगळ्यात जास्त मिळतात. पण तरी सुद्धा हा निर्णय घेणं म्हणजे खूपच खूप कौतुक वाटतं म्हणजे या निर्णयाचं तुमचं. आणि तर मला आणखी एक विचारायचं होतं, म्हणजे या सगळ्या प्रवासात आता तुम्ही हे सगळं मिळवलं, राष्ट्रीय स्तरावर गेलात, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळलात ना सर? हो हो हो. मी पहिल्या भारतीय संघाचा मी संघनायक होतो. 1980-81 मध्ये जी कलकत्त्याला पहिली एशियन चॅम्पियनशिप झाली होती, त्याच्यामध्ये 6-7 देश फक्त पार्टिसिपेशन झालेले होते. पण पहिली एशियन स्पर्धा झाली होती ती, म्हणजे 80-81 मध्ये. त्यावेळेला मी भारतीय संघाचा संघनायक पण होतो. जिंकली ती आपण match. एशियाड झालं होतं मला वाटतं तेव्हा. कलकत्त्याला झाली ती. हा. हा हा, अच्छा, ओके. तर आता हेच विचारते, तुम्ही एवढं आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे त्याच्यामध्ये. तर आता टोकियो ऑलिम्पिक होत आहे, पण अजूनही कबड्डीला तिथे त्या ऑलिम्पिक गेम मध्ये अजूनही तेवढं स्थान नाही मिळालंय. तर मला याच्या बाबतीत तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की का बरं असं होत आहे आपल्याकडे की एवढं म्हणजे स्थान मिळायला पाहिजे ते अजून का नाही मिळत, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आपला कबड्डी सारखा आपला जो एक चांगला उत्तम खेळ आहे आपल्या मातीत घडलेला आहे, आणि त्याच्यात तुम्ही जर सगळं शारीरिक, मानसिक तुमचं ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत, म्हणजे त्यातलं सगळं समाधान, म्हणजे तुम्ही शारीरिक सौष्ठव प्राप्त करता, त्याच्यामध्ये मानसिक समाधान मिळतं तुम्हाला, आणि मग त्यानुरूपे अनेक येणारे बाकीचे जे फायदे आहेत तेही मिळतात, तरी पण त्याचा समावेश अजून का नाही झाला, हे मला विचारायचं होतं तुम्हाला. मॅडम, त्याच्यामध्ये कबड्डी हा खेळाला पूर्वीपासून म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा 7 समुद्राकडे हा खेळ जावा, हे प्रयत्न अगदी 70 सालापासूनचे प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये बुवा साळवींचं नाव तुम्हाला माहिती असेल. AK शहा म्हणून एक कलकत्त्याचे ऑल इंडिया फेडरेशनचे सेक्रेटरी होते, आणि जनार्दन गेलोत, आणि त्यांच्यावरती पवार साहेब, मोठे शरदराव पवार साहेब यांचा एक फार मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. कारण ही आपली जी मराठी माती ही कबड्डी ऍक्च्युली अखिल भारतामध्ये पोहोचली, काश्मीर पासून कन्याकुमारी मध्ये, आणि आज भारताच्या बाहेर नेण्याचं काम ह्या लोकांनीच केलं. आणि आज ती 1990 साली चायना येथे एशियाड मध्ये पहिल्यांदा इन्क्लूड झाली, आणि त्याच्यानंतर आता ऑलिम्पिक मध्ये जाण्याची चिन्ह साधारण पुढच्या ऑलिम्पिक मध्ये 100% कबड्डी येईल. आज जवळजवळ 30 ते 35 देशांमध्ये हा कबड्डी खेळ खेळला जातो, आणि आपल्याला कमीत कमी 50 कंट्रीमध्ये हा खेळ खेळला जावा, म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन जेव्हा 50 देशांचं होईल त्यावेळेला तो ऑलिम्पिक मध्ये जाईल. आणि लवकरच साधारण आता 10-15 देश जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले तर पुढच्या ऑलिम्पिक मध्ये 101% मला तरी गॅरंटी आहे. निदान आम्ही रिटायर म्हणजे आमच्या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ही कबड्डी निश्चितपणे ऑलिम्पिक मध्ये जाईल अशी मला याची खात्री आहे. अरे वा, उत्तम. म्हणजे आम्ही आणि सगळेजण उत्सुक आहोत की कधी आपल्याला कबड्डी हे ऑलिम्पिक मध्ये बघता येईल. तर निश्चितच आपण सगळेजण आशा करूया की पुढच्या ऑलिम्पिक मध्ये आपल्याला कबड्डी नक्की बघता येईल. नक्कीच. तुमच्या प्रवासामधून आज तसाही तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे, आणि आज जेव्हा मला वाटतं कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा जेव्हा त्याचं जितेंद्रनी सगळं पुनरावलोकन केलं, तर आज यामधून नक्कीच जे आजचे सगळे आपले प्रेक्षक आहे यांना पुनश्च याच्यामधून खूप मिळाली असेल, आणि अनेक नवोदित खेळाडू आहेत जे आज हा सगळा तुमचा कार्यक्रम बघत असतील. तुमची जी हनुमान ओढी आहे ती सगळ्यांना तर खूपच एक मोठं अट्रॅक्शन असतं. म्हणजे जसं की आज आपण धोनी बद्दल जो हेलिकॉप्टर शॉट जो म्हणतो नेहमी करता त्याचा, तो त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तसं मला वाटतं की कबड्डी मधली हनुमान उडी हा एक विशेषत्व, जो विशेष प्रकार किंवा विशेष असं एक अट्रॅक्शन तुम्ही जे निर्माण केलं त्याच्याबद्दल तो लोकांना अनेक पिढ्यापर्यंत आवडेल असं नक्कीच
आणि नक्कीच तेवढा तो खरंच म्हणजे त्याच्यासाठी लागणारी चपळता किंवा त्या क्षणी घेतलेला तो निर्णय, हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर आज तुम्हाला स्पोर्ट्स इंडीच्या या कार्यक्रमात बोलवून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि तुम्ही आज तुमची जो 8 वर्षाची एक कारकिर्दीचा जो एक प्रवास इथे आम्हाला नमूद केला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या स्पोर्ट्स इंडी टीम तर्फे. नंतर तुम्ही आता एक उल्लेख केला, म्हणजे तो पण मला खूप आवडला, की तुम्ही जेव्हा तुमचं करिअर क्रीडा क्षेत्रातलं जे तुमचं करिअर आहे ते सोडलं आणि नंतर काय करायचं, तर तुम्ही प्रशिक्षक होतात हे तुम्ही मध्ये उल्लेखच केला. पण बोलता बोलता आता तुम्ही बोलून गेलात, की मी नंतर बँक जॉईन केली होती. मला ते खूप छान वाटलं, की आज जनरली काय होतंय ना, म्हणजे खेळाकडे कोणी लोक जास्त आकर्षित होत नाही, किंवा कारण की त्या लोकांच्या मनात भीती आहे, की मी आज खेळ खेळलो, खेळाचा जो कुठलाही कालावधी असतो, कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यातली जो कालावधी असतो तो कारण खेळ हा असा प्रकार आहे की त्याच्यात तुम्हाला फिटनेस आवश्यक असतो आणि तुम्ही 25-20 वर्ष काही खेळ खेळू शकत नाही. म्हणजे तुम्हाला त्याची जी कारकीर्द असते ती छोटीच असते. बरोबर. तर काय करायचं, मग तुमचा उदरनिर्वाह चालवायला तुम्ही काय करायचं, हा प्रत्येक खेळाडू समोर प्रश्न असतो. आणि म्हणून मला वाटतं कधी कधी लोकांमध्ये किंवा येणाऱ्या पिढीमध्ये खूप त्यांच्यामध्ये हे क्रीडाविषयक प्रावीण्य असून सुद्धा ते त्याच्याकडे का वळत नसावेत, कारण की त्यांना पुढची अनिश्चितता जाणवते, की आपण जर खेळ खेळलो आणि खेळामधून जर आपण रिटायरमेंट घेतली तर पुढे काय हा असा प्रश्न, कदाचित भविष्यात काय हा असा जो प्रश्न त्यांना नक्कीच निर्माण होत असेल. पण आज आपण काही जे आतापर्यंत जे आपण जे काही बघितले, जे इथे आलेले सेलिब्रिटी आणि विशेषत्वे तुम्ही आज जे नमूद केलं, की तुमच्या कबड्डीच्या कारकिर्दीनंतर तुम्ही व्यवस्थितपणे बँकेमध्ये एक चांगला उत्तम अशा जॉब केला आणि तुमचं व्यवस्थित जीवन त्याच्यामुळे घडलं. तर मला वाटतं की हे नक्कीच आपल्याला आता गव्हर्नमेंट तर्फे सुद्धा अशा संधी खेळाडूंना विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. तर मला वाटतं की तुमच्या या सगळ्या प्रवास वर्णनातून मला एक निश्चित सगळ्यांना सांगावंसं वाटेल, की तुम्ही खेळाकडे वळा आणि तुम्ही खेळाकडे जरी वळलात आणि खेळामध्ये तुम्ही जरी तुम्ही कारकीर्द केली, तरी त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला अनेक संधी आता उपलब्ध केल्या आहेत शासनाने. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि क्रीडा आणि तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं जीवन याची उत्तम सांगड घाला. तर नक्कीच हा तुमचा संदेश मला वाटतं सगळ्यांपर्यंत आज पोहोचला असेल आणि तुमचं जे असंच जे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो अशी आमच्या स्पोर्ट्स इंडी टीम तर्फे मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते आणि पुनश्च तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू मॅम. संवाद मातीतल्या खेळाडूंशी हा कार्यक्रम आपण दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता कबड्डीतल्या खेळाडूंसाठी घेतोय. आजचे आपले प्रमुख पाहुणे होते माननीय श्री शांताराम जाधव सर. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण थोडक्यात घेण्याचा आज प्रयत्न केला. असाच एक नवीन संघर्ष, नवीन खेळाडू आणि नवीन उमेदीसह आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या मंगळवारी संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत तुम्ही आमचं सोशल मीडियावरचे लॉग इन्स तुम्ही पाहू शकताय, युजर्स आयडी तुम्ही पाहू शकताय. तर पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आत्ताच आमचं फेसबुक पेज लाईक करून ठेवा, आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा. कारण जितकी भाषा स्पोर्ट्स इंडी आणि एक खेळाडू म्हणून नक्कीच स्पोर्ट्स इंडी तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. पुन्हा भेटूयात एकदा पुढच्या मंगळवारी नवीन खेळाडूसह. आणि सगळ्यात महत्वाचं, कोरोना अजूनही गेलेला नाहीये, तर प्रत्येकाने काळजी घ्या, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात धुवा, गरज असेल तरच बाहेर पडा. धन्यवाद. धन्यवाद.